आज पुन्हा एकदा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची सावली गडद होणार आहे। 26/11चा मास्टर माइंड तहूर हुसेन राणा याला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण केले जाण्याची शक्यता आहे। त्यासाठी दिल्ली आणि मुंबईतील तुरुंगांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली। राणा हा तोच व्यक्ती आहे ज्याने डेव्हिड हेडलीला मुंबई हल्ल्याचा कट रचण्यासाठी भारतात पाठवले होते। त्याचे प्रत्यार्पण भारतासाठी कायदेशीर आणि राजनैतिक विजय म्हणून पाहिले जाते। 26/11 हल्ल्याचा आरोपी तहूर राणाला भारतात आणणार। तहूर राणा नेमका कोण आहे ते एकदा पाहूयात, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात। तहूर राणा नेमका कोण आहे ते आपण पाहणार ग्राफिक्सच्या माध्यमातून। तहूर राणा मुंबईवरील 26/11 या दहशतवादी हल्ल्यातील दोषी आहे। तहूर राणा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे। तहूर राणा लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे। डेव्हिड हेडली सोबत तहूर राणा 26/11 या हल्ल्याच्या कटात सामील असल्याचं सुद्धा समोर आलं। डेव्हिड हेडली आणि राणानं डेन्मार्कमध्ये मुंबई हल्ल्याचा प्लान आखला। मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याआधी हेडली आणि तहूरनं रेकी सुद्धा त्या ठिकाणी केली। मुंबईतील अनेक भागांची माहिती तहूर राणानं रेकी करून पुरवली। तहूर राणानं डेव्हिड हेडलीला आर्थिक मदत केल्याचे सुद्धा आरोप आहे। हेडली कोणाला भेटतो, काय बोलतो, काय करतो, राणाला सर्व माहिती होती। अमेरिकन तपास यंत्रणा FBI ने 2009 मध्ये राणा आणि हेडली शिकागो विमानतळावर दोघांना पकडलं। 26/11 हल्ला प्रकरणी 2013 मध्ये तहूर राणा हा दोषी आढळला। राणाला अमेरिकन कोर्टानं 14 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा सुनावली। तहूर राणा संदर्भात आता महत्त्वाची अपडेट, राणाचा आता एक अपडेट समोर आलेली आहे। तहूर राणा संदर्भात 26/11च्या हल्ल्याचा आरोपी तहूर राणाला आता हजर केलं।